सर, धावू नका. तो आवाज ऐकून आरव जागीच थांबला. तो हळूच वळला. ती मुलगी समोर उभी होती. पहिल्यांदाच ती बोलत होती. डोळ्यात भीती आणि ओठ थरथरत होते. माझं नाव सायली आहे. आरव आश्चर्याने पाहत राहिला. तू बोलू शकतेस? मग दिवसा शांत का असतेस? सायली खाली पाहत म्हणाली, कारण सर, दिवसा मी जिवंत असते, पण रात्री. ती थांबली. खिडकीबाहेर वीज चमकली. रात्री मी त्या घटनेची आठवण होते. आरवनं विचारलं, कोणती घटना? सायलीचे डोळे पाणावले. 15 वर्षापूर्वी ह्या शाळेत आग लागली होती. त्या दिवशी 4 मुलं बाहेर आली, पण एक मुलगी, ती रडत म्हणाली, ती मीच होते सर. त्या क्षणी वर्गाचा दरवाजा जोरात आपटला, ठारकन, आणि फळ्यावर आपोआप एक नाव लिहिलं गेलं. सायली पाटील, 2009. आरवच्या हातातून टॉर्च खाली पडला. सायलीचा चेहरा हळूहळू बदलू लागला आणि ती कुजबुजली. माझं सत्य कोणीच सांगितलं नाही सर.